नाचणीच्या पिठाचे मोदक अंगारकी असो संकष्टी असो, तुम्ही तांदळाच्या पिठाचे मोदक गव्हाचे मोदक केले असतील, पण अशा प्रकारे पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे मोदक नक्की करून बघा. खायला एकदम टेस्टी पौष्टिक असे हे नाचणीच्या पिठाचे मोदक. चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिंगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर. आज आपण नाचणीच्या पिठाचे मोदक बघणार आहोत. करायला अगदी सोपे व झटपट असे होतात हे मोदक. तुम्ही इथे बघू शकता, अजिबात तडा वगैरे गेलेले नाहीत ह्या मोदकाला. अगदी सॉफ्ट असे मऊ असे हे मोदक नाचणीचे झालेले आहेत. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया व आपल्याला इथे काय काय सामान लागणार आहे ते बघूया. प्रथम आपण मोदकासाठी सारणाची तयारी करूया. इथे मी काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथे मी एक छोटा ओला नारळ घेतला आहे व 1 वाटी एवढे नाचणीचे पीठ घेतलेले आहे. हे बारीक असे नाचणीचे पीठ आहे व अर्धा वाटी एवढे गूळ हा बारीक चिरून घेतलेला आहे व नारळाचे मागचे जे काळपट आवरण असते ते मी काढून टाकलेले आहे सुरीनी. त्यामुळे सारण आपले पांढरे शुभ्र होते. आता एका तव्यामध्ये आपल्याला सारण बनवायचे आहे. त्यासाठी मी तव्यामध्ये 1 चमचा एवढे साजूक तूप टाकलेले आहे व आपण ओला नारळ घेतला होता तो मिक्सरमधनं चांगला बारीक असा करून घेतलेला आहे. आता साजूक तूप थोडे गरम झाले की आपल्याला त्यामध्ये हा ओला नारळ चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला 2-3 मिनिटं हा नारळ परतून घ्यायचा आहे. चांगला तुपामध्ये थोडा परतून घ्यायचा आहे आपल्याला. नारळ थोडा परतला गेला की आपण जो गूळ चिरला होता तो यामध्ये टाकायचा आहे व आता हे गूळ थोडा गरम झाला की तो नारळामध्ये चांगला मिक्स होणार आहे, वितळणार आहे आता हा गूळ. आता इथे मी 1 चमचा एवढी सुंठ विलायचीची पावडर टाकलेली आहे व चवीसाठी थोडेसे मीठ. आता मी यामध्ये 1 चमचा एवढी खसखस टाकणार आहे. ही खसखस मी थोडीशी भाजून घेतलेली आहे. भाजून घ्यायची आपल्याला थोडीशी खसखस, मगच यामध्ये टाकायची आहे. आता हे सगळे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आपण जो गूळ टाकलेला आहे तो चांगला मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे खोबरे परतत राहायचे आहे. छानपैकी आपला हा गूळ यामध्ये मिक्स झाला पाहिजे. 5-10 मिनिटं मी हे परतून दिलेले आहे. आता तुम्ही इथे बघू शकता छानपैकी असे आपले इथे सारण खोबऱ्याचे रेडी झालेले आहे. जास्तही परतू नका, नाहीतर सारण कडक होईल. तर मऊसर असे आपल्याला हे सारण बनवायचे आहे. आता गॅस बंद करून आपल्याला ते सारण गार व्हायला ठेवायचे आहे. आता आपल्याला नाचणीच्या पिठाची उकड काढायची आहे. त्यासाठी मी एका कढईमध्ये 1 वाटी एवढे पाणी टाकलेले आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे साजूक तूप टाकायचे आहे व इथे पिठाला चांगली चव येण्यासाठी इथे आपल्याला थोडेसे चवीसाठी मीठ टाकायचे आहे. आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी आणून द्यायचे आहे. आपण जितकी वाटी नाचणीचे पीठ घेणार आहोत तितकेच आपल्याला पाणी घ्यायचे आहे. मी इथे 1 वाटी नाचणीचे पीठ घेतलेले आहे, त्यासाठी 1 वाटी मी पाणी घेतले आहे. आता हे पाण्याला उकळी आलेली आहे. आता याला उकळीमध्ये आपल्याला हे नाचणीचे पीठ टाकून द्यायचे आहे व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे. या पाण्यात आपल्याला हे पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. छानपैकी हे पीठ मिक्स झाले की झाकण लावून आपल्याला हे पीठ साईडला ठेवून द्यायचे आहे व गार झाल्यानंतर हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे. 5 मिनिटं मी हे पीठ साईडला ठेवले व थोडेसे कोमट झाल्यानंतर मी हे पीठ गरम असताना मळून घेतलेले आहे. गॅस मी बंद करून घेतलेला आहे. छान असं ह्या पिठाला उकळ आलेली आहे. आता झाकण लावून मी हे साईडला ठेवून चांगले मळून घेतलेले आहे. छानपैकी गोळा मी मळून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये मी जे आपण सारण केले होते ते घेतले आहे व आपले पीठ इथे तुम्ही बघू शकता छानपैकी पीठ रेडी झालेले आहे.
व असा एक छोटा उंडा घेऊन आपल्याला मोदकाचा शेप द्यायचा आहे. तुम्ही हे असे छोटे उंडे घेऊन लाटूनही करू शकता. हाताने जर तुम्हाला प्रेस करून असं जमत नसेल तर तुम्ही गोळा करून मोदक करू शकता लाटून. तर हाताने आपल्याला 2 बोटाच्या साहाय्याने असे मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. छानपैकी अशा कळ्या पाडून झाल्या की आपल्याला त्यामध्ये सारण स्टफ करायचे आहे. मी इथे बघू शकतो छानपैकी अशा कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता त्यामध्ये मी हे सारण आपले टाकणार आहे आणि हलक्या हाताने असे आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे. छान अशा कळ्या आपल्या या मोदकाला पडलेल्या आहेत व जास्तीचा भाग असेल पिठाचा वरचा काढून टाकला तरीही चालेल. जर तुम्हाला हाताने असे प्रेस करून जमत नसेल तर तुम्ही असा गोळा घेऊन लाटण्याने पण लाटी लाटू शकता. अशा प्रकारे हे मी मोदक करून घेतलेले आहे. आता 2 देवाला नैवेद्य दाखवायचं म्हणलं की 2 असे करंज्याही करायला लागतात. त्यासाठी मी 2 करंज्या करून घेतलेल्या आहेत. बाकीचे मोदक छान असे पातळ अशी लाटी मी हाताने प्रेस करून घेतलेली आहे. आता मी इथे तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते. अशा प्रकारे अंगठा आणि साईडचे बोटाने आपल्याला हे असे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. जितक्या कळ्या पाडता येईल तुम्हाला बारीक तितक्या तुम्ही पाडू शकता. जास्त नाही पाडल्या कळ्या तरीही चालतील. अशा प्रकारे मोदकाला कळ्या पाडलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला सारण भरायचे आहे. मऊ असे सारण झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता खोबऱ्याचे व खाताना पण हे मोदक मऊसर असे लागतात. अजिबात तडा वगैरे जात नाही ह्या पिठाला. आता हा मोदक आपला एक रेडी झालेला आहे. आता हे सगळे मोदक करून झालेले आहेत. आता एका कढईमध्ये आपल्याला उकळून घ्यायचे आहे. त्यासाठी मी एक कढई ठेवली व त्यामध्ये पाणी टाकलेले आहे आणि एका चाळणीत हे मोदक उकळून घेणार आहे. आता यामध्ये मी एक बटर पेपर टाकणार आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल, पांढरा एक पातळ असा कपडा असेल तो तुम्ही खाली ठेवला तरी चालेल, नाहीतर चाळणीला तेल लावून त्यावर मोदक ठेवले तरीही चालेल. तर सगळे मोदक आपल्याला असे बटर पेपरवर मी ठेवून घेणार आहे व 10 ते 15 मिनटं आपल्याला या मोदकाला उकळ आणून द्यायचे आहे. उकळून घ्यायचे आहेत चांगले. छानपैकी हे मोदक सगळे मी या चाळणीमध्ये एक एक करून ठेवणार आहे. अजिबात टिश्यू हे जे बटर पेपर आपण टाकले आहे खाली अजिबात चिकटणार नाही. अलगद हे मोदक निघतात. इथे सगळे मोदक ठेवून झालेले आहेत. हे नाचणीचे पौष्टिक असे मोदक खायलाही टेस्टी लागतात. एकदा तरी तुम्ही हे नाचणीचे मोदक करून बघा. खायला खूप छान लागतात. तांदळाचे मोदक पण छान लागतात, पण हे नाचणीचे मोदक अशा प्रकारे नक्की करून बघा. करायलाही एकदम सोपे आहेत. आता इथे सगळे मोदक ठेवून झाल्यानंतर आपल्याला वरतून एक ताटली झाकण ठेवून घ्यायची आहे व 10 ते 15 मिनटं आपल्याला या मोदकाला उकळ आणून द्यायचे आहे. तर झाकण लावून मी हे मोदक उकळून देणार आहे. आता 15 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता मोदक आपले इथे चांगले उकळून निघालेले आहे. अजिबात इथे तडा वगैरे गेलेले नाही. आता हे चाळणी आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे व थोडेसे थंड झाले आपल्याला हे मोदक अलगद असे काढून घ्यायचे. बघा अजिबात खाली बटर पेपरला चिटकलेले नाहीत हे मोदक. सगळे मोदक मी एकाच प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहे. छान मऊसर असे आपले हे मोदक नाचणीचे हेल्दी पौष्टिक असे मोदक रेडी झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला पौष्टिक अशी नाचणीच्या पिठाच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर करंजीही तुम्ही बघू शकता छान अशी करंजी झालेली आहे. आता मी तुम्हाला इथे एक मोदक हा
तोडून दाखवणार आहे। तुम्ही इथे बघू शकता बाहेरचे आवरणही चकाकत आहे, मऊ असे, तडा अजिबात गेलेला नाही या मोदकाला। आता एक मोदक तोडून दाखवते मी तुम्हाला। बघू शकता तुम्ही इथे छान मऊ असा हा मोदक झालेला आहे। उकडही चांगली आपली झालेली आहे व आतमधले जे सारण आहे खोबऱ्याचे तेही असे ओलसर असे सारण आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।